फहीम खानची आता नागपूर सायबर पोलीस चौकशी करणार। फहीम खान नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार आहे। चौकशी करता फहीम खानला 2 दिवसांचा PCR मंजूर करण्यात आला। भडकवणारे मेसेज व्हिडिओ कुणी व्हायरल केले याची चौकशी सुद्धा होणार आहे। सायबर पोलिसांनी फहीमला न्यायालयात हजर करून 4 दिवसांचा PCR मागितला होता, पण न्यायालयाने 2 दिवसांचा PCR हा मंजूर केलेला आहे। त्यामुळे आज आता चौकशी होणार आहे। सायबर पोलीस या संदर्भातली चौकशी करणार आहेत, कारण त्या प्रकारचे भडकाऊ व्हिडिओज फोटोज व्हायरल झाल्याचं सुद्धा समोर आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उपराजधानी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय फहीम खानची आता नागपूर सायबर पोलीस चौकशी करणार आहेत, काय सांगशील सविस्तर? कारण 17 मार्चला नागपुरात जो हिंसाचार झालेला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 मार्चला नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या विरोधात देशद्रोहासारखे इतरही गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले होते। नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड म्हणून फहीम खानकडे पाहिलं जातं। त्याला 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती। त्यानंतर त्याची रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती। मात्र पोलिसांना वाटेल तेव्हा PCR साठी त्याचा जो PCR मध्ये घेण्याचा अधिकार जो आहे पोलिसांचा तो अबाधित ठेवण्यात आलेला होता। त्यानुसारच आता सायबर पोलिसांनी त्याची कोठडी मागितलेली आहे। 4 दिवसांची ही सायबर पोलिसांनी कोठडी मागितलेली होती, मात्र न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी मंजूर केलेली आहे। नागपुरात जो हिंसाचार झाला होता त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात व्हिडिओज व्हायरल झालेले होते, भडकावणारे मेसेजेस व्हायरल झाले होते आणि त्याचा जो सखोल तपास आहे तो आता सायबर पोलिसांना करायचा आहे आणि यासाठी फहीम खानची जी कोठडी आहे ती सायबर पोलिसांनी मागितलेली आहे। त्यामुळे आता फहीम खानच्या या तपासातून आणि चौकशीतून तांत्रिक काय बाजू समोर येतात, सायबर पोलिसांच्या हाती कोणते पुरावे लागतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्या दृष्टीने फहीम खानची ही जी पोलीस कोठडी आहे सायबर पोलिसांकडे ती अतिशय महत्वाची अशी मानली जात आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।